Hello students, today we will see about standard 9 subject आहे मॅथ्स सेकंड. त्याच्यातला थर्ड लेसन आहे ट्रायंगल्स आणि प्रॅक्टिस सेट 3.1. आज आपण सोल्युशन आणि एक्सप्लेनेशन दोघेही आज बघणार आहोत. तर स्टार्ट करू. फर्स्ट क्वेश्चन आहे फिगर 3.8 दिलेली आहे. त्यामध्ये अँगल ACD हा एक्सटेरियर अँगल आहे ट्रायंगल ABC चा. अँगल B 40 आहे, अँगल A 70 आहे. तर ACD किती? तर आपल्याला माहित आहे या लेसन मध्येच आपल्याला दिलेला आहे. तर पहिले सॉल्व करून पाहू त्याला. इन ट्रायंगल ABC मध्ये अँगल ACD इज एन एक्सटेरियर अँगल आहे ना. एक्सटेरियर अँगल दिलेला आहे ना. आता आपल्याला एक्सटेरियर अँगलचं माहित आहे आपल्याला. तर अँगल ACD इज इक्वल्स टू अँगल A प्लस अँगल B. अँगल ACD इज इक्वल्स टू अँगल A प्लस B का होत्या? कारण की थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. याचा रिझन लिहायचा. थेरम ऑफ रिमोट इंटेरियर अँगल्स ऑफ ए ट्रायंगल हा आपला रिझन झाला याच्यासाठी. म्हणून अँगल ACD इज इक्वल्स टू 40 प्लस 70. हेन्स अँगल ACD इज इक्वल्स टू 110 डिग्री. ते आपला हा आन्सर संपून जातो आहे ना. समजलंच असेल तुम्हाला. क्वेश्चन सेकंड बघून घेऊ. क्वेश्चन सेकंड मध्ये आहे इन ट्रायंगल PQR अँगल P 70 आहे, Q 65 आहे. तर R काढा म्हणते. त्याची तुम्ही डायग्राम काढली नाही काढली तरीही चालते. कारण की इन ट्रायंगल PQR अँगल P प्लस अँगल Q प्लस अँगल R इज इक्वल्स टू 180 डिग्री. कारण की सम ऑफ मेजर ऑफ angles of a triangle. Angles of a triangle. ट्रायंगलचे पूर्ण मेजरमेंट जेवढे अँगल्स आहेत त्याची 180 असतेच. सो 70 प्लस 65 प्लस अँगल आर माहित नाही तेच तर काढायचं आहे इज इक्वल्स टू 180. अँगल आर इज इक्वल्स टू 180 मायनस 70 प्लस 60 135. हेन्स अँगल आर इज इक्वल्स टू 45 डिग्री. ओके. खूप इझी क्वेश्चन्स आहे याच्यामध्ये. क्वेश्चन थर्ड बघू. मेजर ऑफ अँगल ट्रायंगल X आहे, X मायनस 20 आहे आणि X मायनस 40 डिग्री आहे. तर प्रत्येक अँगलचं मेजरमेंट किती आताच आपण बघितलं हे का. तीनही अँगलची ऍडिशन करू आपण. X प्लस X मायनस 20 प्लस X मायनस 40 इज इक्वल्स टू 180. रिझन काय असेल ह्या सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ अ ट्रायंगल. रिझन आहे याचा सम ऑफ मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. ट्रायंगल मधले जेवढेही अँगल्स आहेत त्यांचं मेजरमेंट. आता याची ॲडिशन करू. सो X प्लस X मायनस 20 प्लस X मायनस 40 इज इक्वल्स टू 180. आता याला ब्रॅकेटच्या बाहेर आपण काढलं. X प्लस X 3X मायनस 20 मायनस 40 मायनस 60 इज इक्वल्स टू 180. सो 3X इज इक्वल्स टू 180 प्लस 60 कारण की हा मायनस इकडे जाऊन प्लस. सो 3X इज इक्वल्स टू 0 14 214. X इज इक्वल्स टू 214 डिवायडेड बाय 3 म्हणजे आला 80. सो X इज इक्वल्स टू 80. सो फर्स्ट अँगल इज इक्वल्स टू X इज इक्वल्स टू 80 डिग्री. सेकंड अँगल जो का दिलेला आहे X मायनस 20 म्हणजे 80 मायनस 20 इज इक्वल्स टू 60 डिग्री. आणि थर्ड अँगल म्हणजे X मायनस 40 म्हणजे 80 मायनस 40 इज इक्वल्स टू 40 डिग्री. म्हणजे 40 60 80 हे तिन्ही अँगल आपल्याला भेटलेले आहे.
नंतर आहे क्वेश्चन 4th आहे, मेजर ऑफ वन ऑफ द अँगल्स ऑफ ए ट्रायंगल इज ट्वाइस द मेजर ऑफ इट्स स्मॉलेस्ट अँगल. आता हा वर्ड प्रॉब्लेम मध्ये येतो आणि वर्ड प्रॉब्लेम मध्ये आपल्याला एकेकाने आपल्याला याला सॉल्व्ह करावं लागेल, आहे ना. तर समजा स्मॉलेस्ट अँगल एखादा घेऊ आपण, ठीक आहे. तर समजा आपण स्मॉलेस्ट अँगल घेऊ. सपोज इन ट्रायंगल ए बी सी, अँगल ए, तर ए ला आपण स्मॉलेस्ट घेऊ. लेट ए इज स्मॉलेस्ट अँगल. ओके, तर स्मॉलेस्ट अँगल कोणता राहील मग? दॅट इज एक्स. याला आपण एक्स म्हणून कन्सिडर करू. हेन्स अँगल बी इज इक्वल्स टू 2x अँड अँगल सी इज इक्वल्स टू 3x. हे कुठून आले? त्या क्वेश्चनमुळे वर्ड प्रॉब्लेम जो होता त्याच्या हिशोबाने आपण हा बनवलं. नाउ अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180 डिग्री, कारण की अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलचे सर्व अँगल्स. ओके, आता अँगल ए एक्स प्लस 2x प्लस 3x इज इक्वल्स टू 180. 3 प्लस 2 5 प्लस 1 6x इज इक्वल टू 180. x इज इक्वल्स टू 180 अपॉन 6. x इज इक्वल्स टू 30. ओके, म्हणून अँगल ए इज इक्वल्स टू x इज इक्वल्स टू 30 डिग्री. अँगल बी 2x इज इक्वल्स टू 30 इंटू 2 60 डिग्री. अँगल सी 3x इज इक्वल्स टू 3 इंटू 30 90 डिग्री. आता ए बी सी तर आपण मनाने घेतलं होतं, हे तर अँगल आपल्याला ओरिजिनल आता भेटले. हेन्स मेजर ऑफ अँगल्स ऑफ ए ट्रायंगल आर 30 60 90 डिग्री. झाला आपला आन्सर, आहे ना. होतं ना इझी. त्याच्यानंतर याच्यात क्वेश्चन 5th आहे. मग क्वेश्चन 5th मध्ये दिलेला आहे, इन फिगर 3.9 सम अँगल्स दिलेले आहे आणि मेजर ऑफ अँगल एक्स वाय आणि झेड आपल्याला काढायचा आहे. तर ते आपल्याला इझी केलं पाहिजे म्हणून आपण इथेच डायग्राम ड्रॉ करू, कारण की वेळोवेळी डायग्राम टेक्स्ट बुकमध्ये दाखवण्यासाठी आपल्याला कन्व्हिनियंट नसते, आहे ना. तर तो इझी जात नाही. ही मेथड इझी आहे. काय ते डायग्राम काढू. आता सर्वात पहिले आपण अँगल वाय काढू. सो अँगल TEN प्लस अँगल y इज इक्वल्स टू 180 डिग्री. अँगल TEN प्लस y हा 180 येते. काय येते? लिनियर पेअर. लिनियर पेअर आहे का लाईनवर, म्हणून TEN किती आहे? 100 प्लस अँगल y इज इक्वल्स टू 180, म्हणून अँगल y इज इक्वल्स टू 180 मायनस 100. अँगल y इज इक्वल्स टू 80 डिग्री. ओके, आता अँगल z सुद्धा लिनियर पेअर आहे. सो अँगल z प्लस 140 इज इक्वल्स टू 180, लिनियर पेअर. हे सुद्धा लिनियर पेअर होईल, म्हणून अँगल z इज इक्वल्स टू 180 मायनस 140, म्हणून अँगल z इज इक्वल्स टू 40 डिग्री. ठीक आहे. आता एक्स साठी कुठे लिनियर पेअर दिलेली आहे का? नाही. मग कसं काढू? नाही काढता येत, आहे ना. तर याला कसं काढावं लागेल? एक्स प्लस वाय प्लस झेड इज इक्वल टू 180, कारण की ट्रायंगलचे तिन्ही अँगलचं मेजरमेंट 180 डिग्री येते. सो अँगल एक्स प्लस अँगल वाय प्लस अँगल झेड इज इक्वल्स टू 180, कारण की हे अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगल मधले सर्व अँगल्स आहेत. सो अँगल एक्स प्लस अँगल वाय आताच काढलं 80, अँगल झेड आताच काढलं 40 इज इक्वल्स टू 180. अँगल एक्स इज इक्वल्स टू 180 मायनस 120. अँगल एक्स इज इक्वल्स टू 60 डिग्री. ठीक आहे. अशा प्रकारे आपण इझिली क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. हा क्वेश्चन 5th होता. क्वेश्चन 6th सुद्धा बघून घेऊ. क्वेश्चन 6th आहे, लाईन AB पॅरलल आहे. AB पॅरलल आहे DE ला. DRE म्हणजे DRE आणि ARE हे काढा म्हणते. ओके, तर पॅरलल लाईन दिल्या म्हणून हा अल्टरनेट अँगल होईल. हा 70चा आहे म्हणून हा सुद्धा 70 होईल. मग हा काढल्यानंतर या दोघांची ॲडिशन एवढी येईल, कारण या एक्सटेरियर
अँगल आहे, मग हे लिनियर पेअर होईल. किंवा या दोघांची ॲडिशन 180 तून मायनस केलं तर हा येईल आणि त्याची लिनियर पेअर ही येईल. म्हणजे तुम्हाला माझं बोलणं समजलं असेल तर, नाही तर मी सॉल्व्ह करून तर दाखवतच आहो. तर क्वेश्चन 6 बघू. सो लाईन AB parallel to line DE and AD is transversal. Hence, angle BAD is congruent to angle ADE कारण की हे आहे alternate angles. म्हणून angle BAD is equals to angle ADE is equals to 70 डिग्री. आता हा जो अँगल आहे 70 हा सुद्धा बनला 70चा. आता हे 70 आणि हे 40, तर हे तिघाची ॲडिशन. आता इन ट्रायंगल DRE अँगल D प्लस अँगल अँगल D प्लस अँगल E प्लस अँगल R इज इक्वल्स टू 180 का अँगल्स ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, ट्रायंगलचे पूर्ण अँगल्स. सो अँगल D कितीचा आहे आताच काढला आपण, हे D अँगल 70चा, अँगल E 40चा आणि अँगल R माहीत नाही म्हणून जसंच्या तसं लिहू. म्हणून अँगल R इज इक्वल्स टू 180 मायनस 110 इज इक्वल्स टू 70. म्हणून हा सुद्धा कितीचा आला 70चा. सो अँगल R इज इक्वल्स टू 70. ओके, आता हा एक अँगल भेटला आपल्याला. हा अँगल R म्हणजे कोणता अँगल आहे? DRE. हा आहे अँगल DRE, हा आहे 70 डिग्रीचा. हा होता फर्स्ट. आता सेकंड साठी आपल्याला DRE हा 70चा भेटला. आता हे प्लस हे लिनियर पेअर इज इक्वल टू 180. सो DRE प्लस ARE दोघंही अँगल हा किती येईल 180 कारण की हे आहे लिनियर पेअर. आता लिनियर पेअर साठी 70 प्लस ARE इज इक्वल्स टू 180. अँगल ARE इज इक्वल्स टू 180 मायनस 70. हेन्स अँगल ARE इज इक्वल्स टू 110 डिग्री येऊन जाईल. झाला आपला आन्सर. ओके, नंतर आहे क्वेश्चन 7. ट्रायंगल ABC मध्ये इन ट्रायंगल ABC बायसेक्टर्स ऑफ अँगल A अँड B इंटरसेक्ट ॲट पॉइंट O, C आहे 70. तर मेजर ऑफ अँगल AOB काढा. तर याच्यासाठी डायग्राम काढावी लागेल. तर डायग्राम मी काढतो. ठीक आहे, अशी डायग्राम आपण काढली. आता इन ट्रायंगल ABC अँगल A प्लस अँगल B प्लस अँगल C इज इक्वल्स टू 180. का आहे याचा रिझन? अँगल्स ऑफ ए ट्रायंगल, ट्रायंगलचे सर्व अँगल्स. ओके, आता याची आपण ॲडिशन केली, त्यातला आपण 180 दाखवलं. त्याच्यानंतर काय करावं लागेल? तर व्हॅल्यूज एकची व्हॅल्यू आपल्याला माहित आहे. कशाची? अँगल C ची व्हॅल्यू माहित आहे. सो अँगल A प्लस अँगल B इज इक्वल्स टू 180 मायनस 70. हे अँगल C 70. म्हणून अँगल A प्लस अँगल B इज इक्वल्स टू 110. आता यातला हाफने मल्टिप्लाय करू. हाफ अँगल A प्लस हाफ अँगल B इज इक्वल्स टू हाफ इंटू 110. सो मल्टिप्लाय बाय 1/2. दोन्ही साईडला 1/2 ने आपण मल्टिप्लाय केलं. क्वेश्चन मध्ये काहीच फरक पडणार नाही. सो अँगल A/2 प्लस अँगल B/2 इज इक्वल्स टू 55. हा भेटला आपल्याला. फर्स्ट इक्वेशन आपण घेऊन घेऊ कारण की हा आहे अँगल बायसेक्टर थिअरमच्या हिशोबाने. आता काय करू आपण? अँगल A चा अर्धा आपण हा अँगल घेऊ शकतो का? घेऊ शकतो ना, अँगल बायसेक्टर थिअरमच म्हणतो. म्हणून OAB घेऊ अँगल A/2 च्या जागी. अँगल OAB प्लस अँगल B च्या जागी हा घेऊ शकतो का आपण? OBA घेऊ शकतो. अँगल OBA
इज इक्वल्स टू 55, कारण की अँगल बायसेक्टर थेरम आहे. कारण की अँगल बायसेक्टर काय करतो, हाफ असतो त्या अँगलच्या. अँगल बायसेक्टर थेरम. आता ट्रँगल AOB बघा. इन ट्रँगल AOB अँगल A प्लस अँगल O प्लस अँगल B इज इक्वल्स टू 180. या तिघांची ॲडिशन 180 येईल. पण अँगल A आणि B, हे बघा अँगल A आणि B यांची ॲडिशन आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. तर अँगल O प्लस 55 इज इक्वल्स टू 180. म्हणून अँगल AOB, याला आता पूर्ण नाव देऊन टाकू आपण, 180 मायनस 55. हेन्स अँगल AOB इज इक्वल्स टू 5 to 125 डिग्री. समजलं. अशा प्रकारे आपण इझिली कोणताही क्वेश्चनचा आन्सर आपण काढू शकतो. क्वेश्चन 8 आहे. फिगर दिलेली आहे पुन्हा. इन फिगर 3.11 AB पॅरलल आहे CD ला, PQ ट्रान्सव्हर्सल आहे, रे PT आणि QT हे बायसेक्टर आहे. तर अँगल PTQ इज इक्वल्स टू 90, PTQ इज इक्वल्स टू 90 डिग्री हे आपल्याला प्रूफ करायचं आहे. ओके. तर प्रूफ करण्यासाठी ही लाईन पॅरलल आहे आणि हे त्याचे ट्रान्सव्हर्सल आहे. तर P प्लस Q हा 180 येईल ना, कारण की हे इंटेरियर अँगल्स आहे. सो लाईन AB पॅरलल टू लाईन CD अँड लाईन PQ इज ए ट्रान्सव्हर्सल आहे ना. हेन्स अँगल BPQ प्लस अँगल PQD इज इक्वल्स टू 180, कारण की हे कोणते अँगल्स आहेत, इंटेरियर अँगल्स. ओके. नंतर याची हाफ करू आपण. हाफ अँगल BPQ प्लस हाफ अँगल PQD इज इक्वल्स टू 180 इंटू हाफ. इथे लिहू आपण मल्टिप्लाय बाय 1/2 म्हणा किंवा हाफ म्हणा. सो BPQ याचा अर्धा काय होईल, QPT होईल का नाही. समजलं. हे TPQ हा वाला अँगल, कारण की बायसेक्टर आहे. आणि या PQD चा अर्धा काय होईल, PQT हा वाला अँगल, अर्धे अर्धे. म्हणून अँगल TPQ प्लस अँगल TQP, हा D होता हा P आहे, इज इक्वल्स टू 90 डिग्री. अँगल बायसेक्टर थेरमने, अँगल बायसेक्टर थेरम आहे ना. तर हा घेतला आपण फर्स्ट इक्वेशन. आता घेऊ इन ट्रँगल PTQ. आता हा PTQ याच्यामध्ये अँगल P प्लस अँगल T प्लस अँगल Q हा किती राहील, 180. P आणि Q किती दिलेला आहे, 90. म्हणजे P आणि Q 90 आणि T विचारलेला आहे इज इक्वल्स टू 180. म्हणून अँगल T इज इक्वल्स टू 180 मायनस 90. म्हणून अँगल T इज इक्वल्स टू 90 डिग्री. झाला प्रूफ. ओके. म्हणून मेजर ऑफ अँगल PTQ इज इक्वल्स टू 90 डिग्री आपण इझिली लिहू शकतो. क्वेश्चन 9 आहे याच्यामध्ये. तर क्वेश्चन 9 बघून घेऊ. क्वेश्चन 9 म्हणते युजिंग द इन्फॉर्मेशन, हे इन्फॉर्मेशन फिगर मध्ये दिलेली आहे. मेजर ऑफ अँगल A, B आणि C काढा म्हणते. हे तर खूपच इझी आहे, कारण की अँगल B 70 चा होऊन जाईल, कारण की अपोजिट अँगल्स. अँगल C हा 80 चा येईल, कारण की 180 मायनस 100 इज इक्वल्स टू 80. 80 प्लस 70 150 आणि हा येईल 30 अँगलचा. झाला आपला आन्सर आहे ना. तर यालाच आपल्याला लिहायचं आहे. सो अँगल B इज इक्वल्स टू 70 डायरेक्टच, कारण की अपोजिट अँगल्स होता ते, अपोजिट अँगल्स. नंतर अँगल C इज इक्वल्स टू 180, म्हणजे 100 प्लस C इज इक्वल्स टू 180, कारण की लिनियर पेअर, म्हणून अँगल C इज इक्वल्स टू 180 मायनस 100. म्हणून अँगल C इज इक्वल्स टू
80 डिग्री. आता अँगल बी भेटला, सी भेटला. आता अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल्स टू 180. अँगल ए माहीत नाही आपल्याला. अँगल ए प्लस अँगल बी म्हणजे 70 प्लस अँगल सी म्हणजे 80 इज इक्वल्स टू 180. अँगल ए इज इक्वल्स टू 180 मायनस 70 प्लस 80 150. म्हणून अँगल ए इज इक्वल्स टू 30 डिग्री असा आपला आन्सर येतो. आणि शेवटी आहे क्वेश्चन 10th. सो क्वेश्चन 10 बघून घेऊ. लाईन डीई आणि जीएफ, डीई आणि जीएफ हे पॅरलल आहे. ईजी हे ईजी आणि एफजी हे बायसेक्टर आहेत. तर डीईजी हा हाफ आहे म्हणते कशाचा, ईडीएफच्या. ईडीएफ म्हणजे याच्या अर्धा हा अँगल आहे म्हणून प्रूव्ह करा. आणि ईएफ इज इक्वल्स टू एफजी, ईएफ इज इक्वल्स टू एफजी हे प्रूव्ह करा म्हणते. तर ठीक आहे, करून बघू. तर याची डायग्राम ड्रॉ करतो मी. सो लाईन डीई पॅरलल आहे जीएफ ला अँड लाईन डीएफ ही ट्रान्सव्हर्सल आहे. हा ठीक आहे, एवढं आपल्याला दिलेलं आहे. हेन्स अँगल ईडीएफ इज कॉन्ग्रुएंट टू अँगल डीएफजी होईल, कारण की होतात अल्टरनेट अँगल्स. अल्टरनेट अँगल्स. ठीक आहे, याला आपण 1 नंबर देऊ. आता ईएफ ट्रान्सव्हर्सल आहे. ईएफ इज अ ट्रान्सव्हर्सल आणि डीई पॅरलल आहे जीएफ ला. ठीक आहे, तर अँगल डीईएफ हा सुद्धा कॉन्ग्रुएंटच राहील जीएफएम याच्यासोबत, कारण की आहे करस्पॉन्डिंग अँगल्स. ओके, याला आपण 2 नंबर देऊ. सो अँगल डीएफजी हा कॉन्ग्रुएंट आहे अँगल जीएफएम, कारण की बायसेक्टर्स ऑफ डीएफजी जीएफएम हे डीएफजी आणि जीएफएम बायसेक्टर ऑफ डीएफएम आहे. हे आपण रिझन लिहिलं. म्हणून आता डीएफजीच्या जागी जीएफएम आपण लिहिलं समजा, म्हणजे डीईएफच्या जागी आपण आता डीएफजी लिहू शकतो. सो अँगल ईडीएफ कॉन्ग्रुएंट टू अँगल डीईएफ फ्रॉम 1 and 2. पहिल्या आणि दुसऱ्यापासून आपण याला लिहू शकतो. बघा आपण काय काय केलं. हे 2 लाईन पॅरलल होत्या, ही त्याची ट्रान्सव्हर्सल दिलेली होती ही डीएफ. तर आपण ईडीएफ याला कॉन्ग्रुएंट दाखवलं आपण डीएफजी. हे अँगल याच्यासोबत समजलं, म्हणजे हा अँगल याच्यासोबत, कारण की हे कोणते अँगल होतात, अल्टरनेट अँगल झेड वाले. आता ईएफ ही ट्रान्सव्हर्सल दाखवली, तर डीईएफ हा मोठा अँगल, तर जीएफएम याच्यापासून कॉन्ग्रुएंट, कारण की हे करस्पॉन्डिंग अँगल झाले. ठीक आहे, आता यांचे इंटरचेंज कसं केलं माहिती आहे का, बायसेक्टर थेरम नका. डीएफजी हाच आहे जीएफएम घेऊ शकतो, कारण की बायसेक्टर आहे. मग व्हॅल्यूज पुट केल्या तर आपल्याला हे फ्रॉम 1 and 2 आपल्याला भेटलं. तर हे पहिलं आपल्याला प्रूफ करायचं होतं. सेकंड आहे ईएफ इज इक्वल्स टू एफजी. हा प्रूफ करण्यासाठी आपण ट्रायंगल ईएफजी घेऊ. ईएफजी. सो इन ट्रायंगल ईएफजी angle GFM is an exterior angle. एक्सटेरियर अँगल, तो एक्सटेरियर अँगल होईल. म्हणून अँगल GFM इज इक्वल्स टू अँगल GEF प्लस अँगल EGF, कारण की हा कोणता आहे, थिअरम ऑफ रिमोट इंटेरियर ऑफ एंगल्स ऑफ ए ट्रायंगल. ठीक आहे, म्हणून अँगल DEF इज इक्वल्स टू अँगल GEF प्लस अँगल EGF. कुठून आलं हे, फ्रॉम 2, हे 2 पासून, या इकडून. ठीक आहे, आता
twice angle GEF is equals to GEF plus angle EGF, कारण की EG is angle bisector. Okay, so angle GEF is equals to angle EGF, म्हणून आता EF is equals to GF, कारण की corresponding sides of congruent triangle, कॉन्ग्रुएंट ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साइड आहे, याला CSCT सुद्धा लिहू शकता तुम्ही, CSCT हे शॉर्ट फॉर्म आहे. अशा प्रकारे आपण इझिली कोणत्याही क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू. इथेच आपला प्रॅक्टिस सेट 3.1 संपतो. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओला. टिल देन बाय.